आता अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त, अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणार, तर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचंही बळकटीकरण होणार. आयुर्वेद उत्पादन निर्यातीला बळ देण्यासाठी 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आयुर्वेद फार्मसी अद्ययावत करणार, तर प्रशिक्षणासाठी जामनगर इथं संशोधन संस्थाही उभारणार. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब उभारणार. पीपीपी तत्वावर मेडिकल टुरिझम हबला देणार प्रोत्साहन. भारत औषध निर्मितीचं बनणार केंद्र. कर्करोग, मधुमेहासह 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती होणार कमी. मध्यमवर्गीयांना मोठा झटका. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. मुंबईमध्ये 19 किलो वजनाचा सिलेंडर आता 1,844 रुपयांना मिळणार. अर्थसंकल्पात तरुणांचे विचार, संकल्प आणि गती. लोकल टू ग्लोबल होण्यासाठी गती मिळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. बजेटमध्ये औद्योगिक सवलती देण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्र्यांचा बजेटवर प्रतिक्रिया. फडणवीसांचा झेडपी निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय. अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय. येत्या 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा घेणार होते फडणवीस. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार. मुंबईतल्या जुहू घराबाहेर 4 राऊंड फायर. पोलिसांनी सुरक्षा वाढवली. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल. सीएसएमटी स्थानकावरील 2 प्लॅटफॉर्म बंद होणार. प्लॅटफॉर्म 16 आणि 17 या 3 महिन्यांसाठी बंद राहणार. विस्तारीकरण दुरुस्तीच्या कामामुळे राहणार बंद. एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल. अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय. सावध सुरुवातीनंतर टीम इंडियाचा पाय खुला.